क्रांतीसूर्य, महामानव, विश्वमानव, प्रज्ञासूर्य याचा कोणताही व्यक्ती या जगात झालेला नाही आणि पुढे होणारे नाही असे महामानव, कायदेतज्ञ डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची आज पुण्यतिथी. आज त्यांचं महापरिनिर्वाण झालं. विद्यार्थी मित्रांनो, जेवढे समाजसुधारक आपल्या भारतात होऊन गेले, मी वेळोवेळी तुम्हाला सांगतो, त्यातले अर्धे समाजसुधारक आपल्या महाराष्ट्राने भारताला दिलेले आहे. सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, आणि यांना सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वाघमारे सरांनी सांगितले की त्यांचा जन्म सांगितला, त्यांचं शिक्षण सांगितलं, कोणत्या शिष्यवृत्तीच्या आधारे परदेशात गेले, कोलंबिया विद्यापीठात गेले, हार्वर्ड विद्यापीठात गेले, अर्थशास्त्रात शिक्षण घेतले, समाजशास्त्रात शिक्षण घेतले, त्याही पलीकडे जाऊन ते एक समाजशास्त्रज्ञ होते, राज्यशास्त्रज्ञ होते, नामांकित वकील होते, जगभरात त्यांची ख्याती होती. पण समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांना जो वेळ हवा होता तो वेळ ते वकिलीसाठी देऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी ते वकिलीचं कार्य बाजूला ठेवले आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी समाज सुधारणा चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. आपल्या हाल अपेक्षा, आपल्या समाजाच्या हाल अपेक्षा, वंचित शोषित जे काही लोक होते, दीन दलित, यांच्यासाठी त्यांनी आपला लढा मरेपर्यंत कायम ठेवला. 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचं जाहीर केलं आणि भारतामध्ये राजकीय प्रशासकीय सुधारणा चालू झाल्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि बंगाल प्रांतातून पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीवर निवडून दिले आणि त्यानंतर मुंबई प्रांतातून त्यांची निवड ही संविधान सभेवर झाली. अशा 2 जागेवरून त्यांना संविधान सभेमध्ये भाग मिळाला आणि भाग मिळाल्यानंतर जे अधिवेशन चालू झालं संविधान तयार करण्याचं, त्या अधिवेशनामध्ये 4थ्याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की मला अध्यक्षपद तर मिळणारच नाही, सदस्यपद मिळालेलं आहे, मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. वंचितांना, गरिबांना, पददलितांना, शोषितांना, आपल्या भारतातील सर्वात शेवटच्या माणसाला या संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी मी पुढाकार घेईन. मी माझ्या नावासाठी काम करणार नाही, मी माझ्या समाजासाठी काम करणार नाही, मी कोणत्या धर्मासाठी काम करणार नाही, मी अशा लोकांसाठी काम करेन की त्यांना ते न्यायापासून हजारो कोस लांब आहे. आणि म्हणून त्यांनी एक व्हिजन ठेवलं आणि त्या व्हिजन मध्ये त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा, जात, धर्म, पंथ, संप्रदाय, वंश, भाग, प्रदेश, संस्कृती, भाषा यापेक्षा मोठा कोण आहे? तर यापेक्षा फक्त आणि फक्त भारतीय माणूस मोठा आहे. म्हणून भारतात राहणाऱ्या या माणसाला तुम्ही केंद्र मानून संविधान लिहा. म्हणजे एकच माणूस आहे काय? त्या इंग्लंड सारखा, अमेरिके सारखा एकाच वंशाचा, एकाच धर्माचा, एकाच पंथाचा, एकाच संप्रदायाचा, एकच भाषा बोलणारा, इंग्रजी भाषा बोलणारा भारतामध्ये आहे का? नाही. मग त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की भारत ही जगाची प्रतिकृती आहे आणि या भारतामध्ये आपल्याला असं संविधान लिहायचं आहे की सर्वांना समावेशक असं ठरेल. आणि म्हणून त्यांनी हे संविधान लिहित असताना आता त्याच्या अगोदर त्यांची मसुदा समितीवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नेमणूक केली. 15 ते 16 माणसं होते. जगभरात गेले, जगभरातल्या संविधानाचा त्यांनी अभ्यास केला. याही नंतर तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट सांगतो संविधानाची, की दलितांना, शोषितांना, वंचितांना, गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना, ज्यांना आयुष्यभर म्हशीचं दूध मिळालं नाही, अंगावर कपडे मिळाले नाहीत, पाय ठेवायला जमीन मिळाली नाही,
शिक्षण मिळालं नाही, जेवणामध्ये मीठ मिळालं नाही, मिरची मिळालं नाही, आणि हाल अपेक्षा सहन करणाऱ्या लोकांना त्यांनी काय केला, संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता हा न्याय दिला. त्याचबरोबर या भारतातील संविधानाला त्यांनी काय केलं, स्थिर केलं. हजारो पिढ्या जरी आल्या तरी भारताचं संविधान बदलणार नाही अशी तरतूद केली. मग काय तरतूद केली? पुढे येणाऱ्या काळामध्ये, आता म्हणजे बघा 75 वर्ष होऊन गेले भारतीय संविधानाला लिहून, पुढे येणाऱ्या काळामध्ये जर सभागृहाच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने जर संविधान दुरुस्तीचं विधेयक आले तर या संविधान दुरुस्ती केली जावी अशी तरतूद त्यांनी केली. आणि म्हणून जम्मू काश्मीरचा प्रश्न सुटला. 21 वर्षाचं वय होतं, राजीव गांधींनी संविधानात बदल केला आणि 18व्या वर्षी आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला, महिलांना न्याय मिळाला, शोषितांना घरे मिळाली. जे आजचं सरकार झगडत आहे, रस्ते तयार करत आहे, बंदरांचा विकास करत आहे, स्मार्ट सिटी करत आहे, गोरगरिबांना गॅस देत आहे, उज्ज्वला गॅस, अन्नपूर्णा गॅस, शेतकऱ्यांना सोलर देत आहे, वीज बिल येऊ नये म्हणून सरकार काय करत आहे, सूर्यघर योजना काढली आहे. ह्या सगळ्या योजना संविधानाच्या माध्यमातूनच येतात आपल्याला. आणि म्हणून नेपाळ जवळ, श्रीलंका जवळ, आपले जेवढे काही देश आहेत आपल्या भारतीय उपखंडामध्ये, त्या सर्व देशाचं नुकसान झालेलं आहे. कारण कदम सरांनी सांगितले होते की बाबा तिथे संविधानाला महत्वपूर्ण स्थान नाही, आर्मीला स्थान आहे, धर्माला स्थान आहे, पण आपल्या इथे संविधानापेक्षा मोठा माणूस नाही. असं संविधान ते कालाच्या ओघामध्ये ते नष्ट होणार नाही, विलुप्त होणार नाही, किंवा त्याला काय म्हणतात असं संविधान की ती निवळ पुस्तक नाही, शोभेची वस्तू, पूजा करण्याची वस्तू, संविधान ते जिवंत राहील. आणि म्हणून हे जे संविधान आहे ते संविधान भारतासाठी चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरलं. म्हणूनच आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उद्घोष होतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एवढी पुस्तके लिहिलेली आहेत. विद्वान माणूस, 2500 वर्षात झालेला नाही असा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खूप हाल अपेक्षा सहन केल्यानंतर एकही दिवस त्यांनी विश्राम केला नाही. आजच्या दिवशी 6 डिसेंबर 1956 त्यांचे विचार जरी थकले नसले, त्यांचा आत्मा जरी थकला नसला तरी त्यांचं शरीर थकलं होतं. आणि आजच्या दिवशी ते आपल्या भारताला, वंचित शोषित लोकांना ते कायमचे सोडून गेले. आणि आज आपण त्याची पुण्यतिथी म्हणा, महापरिनिर्वाण दिन म्हणा साजरा करत आहोत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.